सर्वांना जय येशू। आज आपण 8वा धडा शिकणार आहोत। तर ते शिकण्यापूर्वी आपण एक छोटीशी प्रार्थना करूया। हे प्रभू परमेश्वरा, तुम्ही आम्हाला आपल्या प्रतिरूपामध्ये बनविले त्याकरिता आम्ही धन्यवाद देतो। हे प्रभू ईश्वरा, आम्हा सर्वांवर तुझी कृपा और दया नेहमी राहते आणि तुम्ही आमचे रक्षण करता त्याकरिता आम्ही धन्यवाद देतो। हे देवा, आज आम्ही जे काही शिकणार आहोत ते चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि आमच्या जीवनामध्ये अनुकरण करण्यासाठी आम्हाला शक्ती प्रदान करा। आमेन। पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। 8वा धडा आहे ख्रिस्त सभा आणि लोकोपकारी कार्य। तर आता आपण बघूया या धड्यामध्ये आपल्याला आपला ख्रिस्त सभा काय शिकविते। न्यायाच्या दिवशी प्रभू ख्रिस्त सत्कर्मियांना आपल्या उजवीकडे व कुकर्मियांना आपल्या डावीकडे ठेवील। राजा आपल्या उजवीकडच्यास म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित जन हो, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित जन हो। या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या। जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या। कारण मी भुकेला होतो, तुम्ही मला खाण्यास दिले, तहानेला होतो तेव्हा मला पिण्यास दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीस आलात, बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात। तुम्ही या माझ्या अनिष्ट बंधूपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे। हे वचन आपण बघतो आहोत संत मत्ती शुभवर्तमान अध्याय 25 34 से 36 मध्ये। तर इथे आपल्याला न्याय आखरीच्या दिवशी जेव्हा आपल्या सर्वांचा न्याय होणार आहे तिथे काय काय होणार ते आपल्याला या वचनामध्ये सांगत आहेत। कळले मुलांनो? तर आता आपण बघूया की ख्रिस्त सभा आपल्याला परोपकारी कार्याबद्दल काय शिकविते। हे वचन केवळ सेवा कार्य करण्याचे आमंत्रण नव्हे, परंतु गरिबामध्ये येशूला पाहून त्यावर प्रेम करायचे मजबूत प्रबोधन आहे। कळले मुलांनो? कर्मयुक्त विश्वास हा मुद्दा आता आपण बघूया। येशूने पापी, रोगी आणि पीडितांना शोधून त्यांचे भले करीत गावागावात आणि शहरामध्ये फिरत होते। अशा लोकांमध्ये येशूचाच चेहरा पाहून त्यांच्या आध्यात्मिक आणि भौतिक प्रगतीसाठी जे प्रयत्न करते त्यास लोकोपकारी कार्य म्हणतात। ज्यांनी शुभवर्तमानीय संदेश योग्यपणे ग्रहण केले आहेत ते परोपकारी कार्य केल्याशिवाय गप्प बसू शकत नाही। कारण देवाचे वचन सत्कर्मासाठी आपल्याला बाधक ठरते। देवाचे वचन सत्कर्मासाठी आपल्याला बाधक ठरते। कळले मुलांनो? प्रेषित संत पौल म्हणतात, प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे। प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे। हे आपण बघतो आहोत गलातिकरास पत्रामध्ये अध्याय 5-6 मध्ये। देवाच्या वचनाचा सारांश प्रेम आहे। जो प्रेम करतो तो दुसऱ्यांच्या गरजांना आपलाच गरज समजतो। तो दुसऱ्यांच्या गरजांना आपलाच गरजा समजतो। दुसऱ्यांच्या दुःखांना पाहून पाठ फिरवू शकत नाही। विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जातात निर्जीव आहे। हे आपण बघतो आहोत याकोब करास पत्रामध्ये अध्याय 2:17 मध्ये।
संत याकोबाचा हा उपदेश आपणास ते विश्वासाकडे वाटचाल करायला लावतो जे कर्तृत्वावर आधारित आहे, जे कर्तृत्वावर आधारित आहे. म्हणून विश्वासाचे प्रतिबिंब हे लोकोपकारी कार्य आहे जसे समजले पाहिजे. लोकोपकारी कार्य एवढ्यातच संपत नाही की सध्याच्या आवश्यकता पूर्णतेसाठी काही धन किंवा कोणत्या वस्तू आपण देतो, तर ते एखाद्या व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच समर्पण करते. एखाद्या व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच समर्पण आहे. त्यासाठी उत्तम उदाहरण आहेत संत विन्सेंट डी पॉल, ज्यांनी गरिबांच्या उद्धारासाठी प्रयत्न केला, आणि फादर डामियन, ज्यांनी मोलोको निवासी कुष्ठरोगाचे दुःख तकलीफ ऐकून त्यांचा उद्धार करण्यासाठी आपण स्वतःला समर्पित केले आणि शेवटी स्वतः कुष्ठरोगी होऊन मृत्यूला स्वीकारले. कोलकात्याच्या संत मदर तेरेसा देखील लोकोपकारी कार्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे, जिने कलकत्त्याच्या गल्ली बोळातून अनाथ मृत्यूशी झुंज देत असलेल्या लोकांना आपल्या आश्रमामध्ये आणून त्यांची सेवा शुश्रूषा केली. कळले मुलांनो, आज देखील ख्रिस्त सभेत असे अनेक लोक आहेत जे आपले दुःख सुख विसरून समाजातील मागासलेल्या लोकांच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस प्रयत्न करतात. मला एक गोष्ट आठवते, ते म्हणजे आमचे संस्थापक, आमच्या संस्थाचे जे संस्थापक आहेत फादर जॉन मेरी हाऊ, ते सुद्धा समाजासाठी, गरीब लोकांसाठी आपले जीवन अर्पिले. त्याने जे लोक महायुद्धामध्ये संकट झेलत होते आणि गरिबी वाढली होती, लोकांमध्ये रोग वाढले होते, बेसहारे झाले होते, अशा सर्वांना सहारा देऊन त्यांना आध्यात्मिक जीवनाकडे नेण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि खूप लोकांना ते आश्रय दिले. ते सुद्धा एक उत्तम उदाहरण आहेत. आणि त्यांना आज ख्रिस्त सभा संत बनण्याकरिता जे 3 स्तर आहेत त्याच्या पहिल्या स्तरावर पोहोचविलेले आहे. ईश्वर सेवक असे म्हणून हाक मारतात. आमच्या संस्थापकाला संत बनण्यासाठी आता धन्य आणि संत हे 2 पद पूर्ण व्हायचे आहे. ते ख्रिस्त सभाकडून हे जे पद आहे ते पूर्ण करण्याकरता सर्व लोक मध्यस्थ प्रार्थना करून त्यांना परमेश्वराच्या वेदीवर संतांच्या स्तरावर पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तर ते आम्हाला एक उत्तम उदाहरण दिले की आपण गरीब लोकांची कसे सेवा करावी, दीन दुःख्यांना कसे सांत्वना द्यावी, निराश्रयांना कसे आश्रय द्यावे, हे त्याने आपल्या स्वतःच्या जीवनातून आम्हाला शिकविले. ख्रिस्त सभेमध्ये अनेक असे संत आहेत जे लोकोपकारीकरिता आपले जीवन अर्पित केले आहे. कळले मुलांनो? आता आपण हा मुद्दा बघूया, ख्रिस्त सभेच्या लोकोपकारी कार्याचा आधारस्तंभ. ख्रिस्त सभेच्या लोकोपकारी कार्याचा आधारस्तंभ. ख्रिस्त सभेच्या लोकोपकारी कार्याचा आधार येशूने दिलेले उदाहरण आणि प्रबोधन आहेत. येशूने आपल्या सार्वजनिक जीवन कार्यात पापी, रोगी आणि दुःखियांना विशेष करुणा दाखवित होते. रोग्यांना रोगमुक्त, पाप्यांना पापातून तारण, दुःख्यांना सांत्वना प्रदान करीत सगळ्यांसाठी ते सर्व काही झाले. त्यांनी त्या सर्वांना आपल्याकडे बोलाविले जे कष्टकरी आणि भाराक्रांत झाले होते. चांगल्या शमरोण्याच्या दृष्टांतातून येशूने आपणास शिकविले की खरा शेजारी तो आहे जो
गरजवंतांना मदत करतो आणि येशू आपल्याला आग्रह करतात की आपण देखील तसेच करावे. हे आपण बघतो आहोत संत लूक शुभवर्तमान अध्याय 10 25 ते 27 मध्ये. श्रीमंत आणि लाजरस याच्या दाखल्यातून ते आपणास शिकवितात की गरजवंतांना पाहून जे लोक न पाहिल्यासारखे वागतात ते नरक प्राप्त करण्यायोग्य आहेत. असे न पाहणे म्हणजे परमेश्वराकडून प्राप्त आदेशाच्या विरुद्ध आहे. कळले मुलांनो, आपल्या पवित्र वचनातून आपल्याला हे शिकवण मिळते की आपण गरजवंतांना मदत केले पाहिजे. कळले मुलांनो, तुम्हाला एक मी गृहपाठ देते, ते म्हणजे संत याकोबाच्या पत्र 2 अध्याय वाचून त्या वाक्यांना शोधून काढा ज्यात दुसऱ्यांना मदत करण्यासंबंधी चर्चा आहेत. कळले मुलांनो, संत याकोबाच्या पत्र 2 अध्याय वाचून त्या वाक्यांना शोधून काढा ज्यात दुसऱ्यांना मदत करण्यासंबंधी चर्चा आहेत. कळले मुलांनो, प्रेषितांनी देखील आदिम ख्रिस्त सभेला परोपकारी कार्य करणे शिकवले होते. पवित्र वचन साक्ष देते, त्याच्यातील कोणालाही ऋण नव्हते. त्यांच्यातील कोणालाही ऋण नव्हते, कारण जमिनीचे किंवा घराचे जितके माल होते ते विकून प्रेषितांच्या चरणापाशी ते ठेवत. मग ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे. हे आपण बघतो आहोत प्रेरित कृत्यामध्ये अध्याय 4 34 ते 35 मध्ये. अतिशय गरिबाने पिडलेले लोक होते. त्यांना आदिम ख्रिस्त सभा मदत करण्यास विशेष लक्ष देत होती. आदिम ख्रिस्त सभा मदत करण्यास विशेष लक्ष देत होती. कळले मुलांनो, आता आपण या मुद्द्यावर विचार करूया. ख्रिस्त सभेचे प्रबोधन. ख्रिस्त सभेचे प्रबोधन. ख्रिस्त सभेत अनेक प्रेषितीय प्रबोधन आहेत ज्यात सामाजिक न्याय आणि लोकोपकारी कार्यात ख्रिस्त सभेच्या सहभागितेचे वर्णन आहे. ते नवीन कार्याच्या आई आणि शिक्षिका, पृथ्वीवर शांती, मानव प्रगती इत्यादी ख्रिस्त सभेच्या सामाजिक प्रबोधनामध्ये सुद्धा याचा उल्लेख केला आहे. या प्रबोधनाद्वारे सत्य, प्रेम, स्वतंत्रतावर आधारित मानव प्रगतीबद्दल प्रयत्न करण्यास आवाहन करते. संत बेझिल, संत क्रिसोस्टम इत्यादी ख्रिस्त सभेचे आचार्यगण लोकोपकारी कार्याच्या महत्त्वाच्या विषयांवर आपणास शिकवण देतात. संत बेझिल शिकवितात, कपाटामध्ये ठेवलेले भोजन भुकेल्याचे आहे, वस्त्र उघड्याचे आहेत आणि जोडे अनवाणी पायांचे आहेत. हा उपदेश आपणास स्मरण करून देतात की जे काही आवश्यकतेपेक्षा जास्त आहे, मग ते उद्यासाठी का असेल, त्यास आवश्यक असणाऱ्या लोकांमध्ये वाटून दिले पाहिजे. कळले मुलांनो, जे काही आपल्याला आवश्यकतेपेक्षा जास्त आपल्या घरी असेल ते आपण गरीब लोकांना वाटून दिले पाहिजे. हे आपल्याला संत बेझिल सांगतात. आणि संत क्रिसोस्टम शिकवितात, जेव्हा तुम्ही घर तयार करता तेव्हा एक खोली येशूसाठी वेगळी ठेवली पाहिजे. त्यास अशा लोकांकरिता खुले ठेवा ज्यांना राहण्यास किंवा निवास करण्यास ठिकाण नाही. गरजवंतांना मदत करण्याची आपल्यात जी मनोभावना असायला पाहिजे त्या ख्रिस्तीय मनोभावनाकडे आपणास हा इशारा करतो. कळले मुलांनो, आता आपण हा मुद्दा बघूया. ख्रिस्त सभेच्या लोकोपकारी कार्याचे क्षेत्र. अनेक क्षेत्रामध्ये ख्रिस्त सभा लोकोपकारी कार्य करते. ते आता आपण बघूया. अनाथ आणि कुटुंबामध्ये तिरस्कृत लेकरे व बुजुर्ग, वृद्धजन ज्यांची मदत त्यांचे लेकरे नातेवाईक करतात आणि त्यांच्या जगण्याची आशा सुद्धा नाही.
रोगी आणि मृत्यूशी झुंज देणारे लोक, विकलांग लोक, कमी क्षमतेमुळे तिरस्कृत आणि विरासित लोक, ज्यांचे मानसिक अवस्था कमजोर आहेत, ज्या स्त्रिया आणि मुलांचे शोषण होते, HIV आणि कॅन्सरने ग्रसित असलेले, गरीब ज्यांना घर नाही, ज्यांना समाजात स्थान नाही व ज्यांच्यावर अन्याय होत आहे, युद्ध, नैसर्गिक आपत्ती यामुळे ग्रस्त लोक, युद्ध, नैसर्गिक आपत्ती यामुळे ग्रस्त लोक, कैदीगृहातून मुक्त झालेले लोक आणि त्यावर आधारित लोक, हे सर्व जे कार्य आहे, कार्यक्षेत्र आहे, या कार्यक्षेत्रामध्ये ख्रिस्त सभा सेवा देत आहे. आपण काही 12 क्षेत्र बघितलं आहोत. या क्षेत्रामध्ये ख्रिस्त सभा लोकांचे चांगले होण्याकरिता कार्य करीत आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला मी पुन्हा एक गृहपाठ देते, ते म्हणजे आपल्या निकटच्या एका सेवाभावी संस्थेचे निरीक्षण करून तेथील सेवा कार्याबद्दल एक अहवाल तयार करा. आपल्या निकटच्या एका सेवाभावी संस्थेचे निरीक्षण करून तेथील सेवा कार्याबद्दल एक अहवाल तयार करा आणि आपल्या पल्ली पुरोहितला दाखवा. कळले मुलांनो? पुन्हा आपल्या धड्यामध्ये काय शिकवले गेले ते आपण बघूया. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये ख्रिस्त सभा शुभवर्तमान संदेशाची ज्योती घेऊन लोकोपकारी कार्यामध्ये कार्यान्वित असते. दुःखित आणि पीडित जनतेसाठी ख्रिस्त सभेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आणि व्यवस्था आहेत. त्या सेवेच्या प्रकाशस्तंभाच्या रूपामध्ये विद्यमान आहेत. वृद्धाश्रम, अनाथालय, मानसिक रोगांवर उपचार व पुनर्निवास केंद्र, निराश्रितासाठी भवन व प्रशिक्षणासाठी केंद्र इत्यादी. त्याद्वारा जाती, धर्म, वर्ग, लिंग, धनसंपत्ती इत्यादी भेदभाव न ठेवता सर्वांना स्वीकारून सगळ्यांमध्ये येशूला बघत त्यांची सेवा शुश्रूषा करण्यात ख्रिस्त सभा लक्ष देते. कळले मुलांनो? तर असे काही केंद्र आहेत जिथे लोकांची सेवा शुश्रूषा होण्याकरिता ख्रिस्त सभा नेहमी तत्पर आहेत. ख्रिस्त सभेच्या कार्यामध्ये सहयोग करीत ह्या सर्व क्षेत्रामध्ये आपण देखील सेवा करू शकतो. लहान लहान त्यागद्वारा प्राप्त रक्कम देत, अन्य ख्रिस्त सभेत जाऊन दीनदुःख्यांना भेटून त्यासाठी प्रार्थना करीत आपणही लोकोपकारी कार्यामध्ये भाग घ्यावे. कळले मुलांनो? तर आपण बघितलो कर्मयुक्त विश्वास, लोकोपकारी कार्याचे आधारस्तंभ आणि कार्यक्षेत्र, अशा प्रकारे आपण बघितलो या पाठामध्ये. तर मुलांनो, आता आपण ख्रिस्त सभेसोबत हेच विचार करूया. काळाच्या ओघात ख्रिस्त सभेचा विकास होत गेला आणि लोकोपकारी कार्य ख्रिस्त सभेच्या महत्त्वपूर्ण कार्यापैकी एक म्हणून स्वीकारले गेले आणि प्रामाणिक झाले. संस्काराचे अनुष्ठान, वचन घोषणेसोबत लोकोपकारी कार्य देखील सुरू आहे. अनाथ, कैदी, रोगी आणि सर्व प्रकारच्या गरजू लोकांप्रती प्रेमभाव देखील संस्काराचे अनुष्ठान आणि शुभवर्तमान घोषणाप्रमाणे ख्रिस्त सभेसाठी महत्त्वपूर्ण आहे. ज्याप्रमाणे ख्रिस्त सभा संस्कार आणि वचनाचा तिरस्कार करू शकत नाही, त्याचप्रमाणे ती लोकोपकारी कार्याचा देखील तिरस्कार करू शकत नाही. कळले मुलांना? म्हणून आपण ख्रिस्त सभेसोबत लोकोपकारी कार्यामध्ये सहयोग केले पाहिजे. कळले मुलांना? आपण हेच निर्णय करूया की आपल्याजवळ जे काही वस्तू आवश्यकतेपेक्षा जास्त आहे ते आपण गरीब लोकांमध्ये वाटले पाहिजे. तर ते मी गरीब लोकांमध्ये वाटीन, अशा प्रकारे आपण निर्णय घेऊन मदत करण्यास तत्पर राहावे. कळले मुलांनो?
विद्यार्थ्यांनो, तुम्ही हे वचन पाठांतर करा. संत योहानाचे पहिल्या पत्र अध्याय 3:18. मुलांनो, आपल्या शब्दाने किंवा जिभेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी. संत योहानाचे पहिल्या पत्र अध्याय 3:18. मुलांनो, आपल्या शब्दाने किंवा जिभेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी. कळले मुलांनो? तर इथे आपण आपला 8वा धडा समाप्त करत आहोत. काही प्रश्न दिलेले आहेत, त्याचे उत्तर तुम्ही शोधून काढा आणि लिहा. कळले मुलांनो? तर आपण एका प्रार्थनेने आजच्या धर्मशिक्षणाची समाप्ती करूया. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही सुद्धा ख्रिस्त सभेसोबत सहयोग देत गरिबांची सेवा करण्यासाठी मदत करावी, याकरिता आम्हाला सद्बुद्धी प्रदान कर आणि आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी नेहमी तत्पर असावे, याकरिता आम्हावर तुझा आशीर्वाद असू दे. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. विद्यार्थ्यांनो, सर्वांना जय येशू.